मी का म्हणून ऋग्वेद वाचायचा? कमीत कमी 6-7 हजार वर्षापूर्वी रचला गेलेला हा ऋग्वेद जो आहे त्यात ज्ञान आहे, तत्वज्ञान तर आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल तर काही प्रश्नच येत नाही, आणि मुख्य म्हणजे विज्ञान सुद्धा आहे. आपल्याला त्या ऋचांचा अर्थ शोधताना नेहमी ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, जाणवतात. कमी कुठे पडतं तर आपल्याला ती दृष्टी मिळेपर्यंत आपल्याला ते समजत नाही. या मुली उत्तम उत्तम वस्त्र नेसत, त्याच्यात काही कौतुक नाही, सगळ्या मुलींना ते आवडतंच, पण त्याच्यावर सोन्याच्या तारेनी भरतकाम केलेलं असे, हिरण्यपेश असं त्याचं वर्णन येतं. सोन्याची तार काढणं ही काही साधी गोष्ट आहे का? सगळेच आकडे ही भारताची सगळ्या जगाला दिलेली देण नाही, पण ते व्हाया अरेबिया गेले इस्तंबूलमधनं पाश्चिमात्य जगात, म्हणून ते लोक इतके दिवस त्याला अरेबिक नंबर्स म्हणायचे. आता त्याला अरेबिक हिंदू नंबर्स म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे का? तर आदित्याचा प्रकाश पृथ्वीवर पडून जेव्हा रिफ्लेक्ट होऊन चंद्रावर जातो त्याला सूर्या म्हणायचं, आणि चंद्रावर तो प्रकाश गेला, त्यांचं मिलन झालं म्हणजे त्यांचा विवाह झाला.